रात्री हेअरडाय लावून झोपला आणि सकाळी फुग्यासारखा फुगला चेहरा. काय आहे नेमकं प्रकरण ते पाहण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मिळालेल्या माहितीनुसार 27 वर्षीय यान ब्रिग्स गेल्या महिन्यात त्याच्या आईकडे गेला होता. त्याचे काही केस पांढरे झाले होते. अशात त्याच्या आईने त्याला केसांना लावण्यासाठी एक हेअरडाय दिलं. मात्र केसांना लावण्यासाठी त्याने हेअरडायची पॅच टेस्ट केली नाही, म्हणजेच थोड्या केसांना डाय लावून टेस्ट केले नाही. त्याने थेट पूर्ण केसांना डाय लावलं. त्याने केसांना डाय लावल्यानंतर जळजळ होऊ लागली होती. त्याला वाटलं की हे असं होत असावं. रात्री त्याने डाय लावलं व सकाळी झोपेतून उठल्यावर त्याने आरसा बघितला. तेव्हा त्याला खूपच मोठा धक्का बसला. त्याचं कपाळ आणि चेहरा पूर्णपणे सुजला होता. तरी तो ऑफिसला गेला, पण त्याला घरी पाठवण्यात आलं कारण त्याची तब्येत बिघडली होती. तो लगेचच डॉक्टरांकडे गेला. साईड इफेक्ट झाल्याचं त्याला डॉक्टरांनी सांगितलं. जेव्हा तो दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेतून उठला तेव्हा त्याची हालत आणखी जास्त बिघडलेली होती. चेहरा आणखी जास्त सुजला होता. एका डोळ्याने तो बघूही शकत नव्हता. त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. इथं टेस्ट केल्यावर समजलं हेअरडायमध्ये असलेल्या एका केमिकलने हे रिॲक्शन झालं आहे. डॉक्टरांनी त्याला काही औषधं दिली आणि आता त्याची सूज उतरली असून तो बरा आहे.